आमच्या इथल्या बालाजी मंदिरातून आज एक मुलगी हरवली. काय कसं ते पुढे सांगते. त्याआधी इथे पहा, राधाच्या हातातून ही घंटी अशी पडली की तिचे 2 तुकडेच झाले. नशीब ती राधाच्या पायावर नाही पडली. राधाची मस्ती आजकाल वाढतच चालली. ती काही कमी व्हायचं नावच घेत नाही. इतकी धिंगाणा मस्ती की काय सांगायचं. नंतर आम्ही गेलो नाऊनला, तिच्या पप्पांचं काही काम होतं म्हणून. ते काम तर काही झालं नाही. मग पुन्हा घरी आलो. घरी आल्यावर काय परत आहे तोच धिंगाणा मस्ती, कानाकोपऱ्यात जायचं, उचकापाचक्या करायच्या, हे काम आमचं चालूच होतं. ते काही संपणार आहे का? तर अजिबात नाही. नंतर आम्ही गेलो होतो आमच्या इथल्या बालाजीच्या मंदिरामध्ये. बालाजी मंदिरामध्ये पाऊल टाकल्याच एक घाबरलेली आजी आमच्या समोर आली. बोलली की माझी नात हरवली, कुणी पाहिली का? ती आजी रडायला लागली. आम्ही शोधाशोध सुरू केली तर आम्हाला ही लहान मुलगी भेटली. हीच ती मुलगी जी हरवली होती. लहान मुलांचं असं झालं आहे, नजरहाटी दुर्घटना घटी. त्यामध्ये तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आणि आजकाल मुले चोरी जाणं हे खूपच जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे सर्वात मोठं. त्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर ही मॅगी केली होती. खूप जास्त भूक लागली होती म्हणून. आणि रात्रीच्या जेवणात बनवलं होतं हा मस्त असा झुणका आणि भाकरी. तर असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.